घोगा रोरो टर्मिनलवरनं आम्ही शिपकडे चाललेलो आहे. या ब्रिजवरनं या इकडं आपल्याला समुद्र दिसेल आणि समोर शिप आहे DS. या पुलावरून बाजूला आपण समुद्र बघू शकता आणि समोर शिप आहे. आम्ही घोगा रोरो इथं आता शिप बोर्ड करतोय. हे एक्सप्रेस मध्ये गल्ला. ऊपर जाना है क्या? खालच्या याच्यावर ट्रक हे करतात पार्क आणि इथं कार पार्क करतात. या ओळीनं कार पार्क केलेले आहेत. हे रोरोचे पार्किंग आहे. लोअर डेक, अप्पर डेक, खाली पण ट्रक आहेत. या कार पार्क केलेल्या आहेत. 2 व्हीलर, कार्स, ट्रक्स, लोडेड ट्रक पण पार्क केले जातात आणि आम्हाला आता आत सोडतायत. हे रूट आहे घोगा से लेके हजीरा और ये इनका एंट्रेंस लॉबी है. यहाँ बिल्कुल अलग अलग खेल है. लिफ्ट है ऊपर जाने के लिए, ये केबिन के लिए है वो, और मूवी थिएटर, शॉप, गेम्स. हम रोरो से गाड़ी पार्क करके ऊपर आए हैं. एक कॉरिडोर से हम आते हैं. दोनों साइड में लॉन्जेस है. ये बिजनेस क्लास. मैं पहले बिजनेस क्लास आपको दिखा देता हूँ. बिजनेस क्लास में रेड कलर के चेयर्स है, रिक्लाइनिंग चेयर्स है और इसमें सामान रखने की जगह और 2 विंडोज़ है, टीवी. और अगर आप एग्जीक्यूटिव क्लास में जाए तो एग्जीक्यूटिव क्लास में ये ब्लू कलर के चेयर्स है, रिक्लाइनिंग चेयर्स है, सामान रखने की जगह है. खाली इसमें विंडोज़ नहीं है. ये जो बिजनेस क्लास है आप देख सकते हैं, वो केबिन 1 से 32 लोग हैं. यहाँ स्पेशियस है. और एग्जीक्यूटिव क्लास में 1 से 60, उतनी ही जगह में 60 सीट्स है. आप देख सकते हैं. दोनों में 100 रुपये का फ़र्क है. तो आप प्रीफर कर सकते हैं 100 रुपये दे के बिजनेस क्लास में बैठ सकते हैं. ज़रा आराम से और इजी चेयर्स है. हे केबिनकडे चाललो आहे आपण. ओळीनं केबिन आहेत. या केबिन बेड्स आहेत असे. हो, सिटिंग, विंडो, कॅन्टीन आहे. विंडोज आहेत, वॉश बेसिन, एक कॅफे. हे रेस्टॉरंट महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त व्हेजिटेरियन सर्व करतात. सेल्फ सर्व्हिस आहे. खूप प्रशस्त आहे. रोरोमध्ये डेकवर आलेलो आहे. आपण डेकवर गर्दी बघू शकता. सनसेट आहे. एकूणच पण गर्दी कमी आहे. आणि हा सुंदर सनसेट. शिपचे धूर दिसतोय आपल्याला.
घोघा टू सूरत, सुंदर सनसेट. रोरो घोघा टू सूरत शिप पुढं चाललेली आहे. या लोखंडी फळ्यावरनं आत आलो. बॅकवॉटर आणि हा सुंदर सनसेट, सुंदर सनसेट.